आषाढ महिन्यातील वद एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली। या भाविकांना आषाढी शुद्ध एकादशीला पंढरपुरात येता येत नाही असे भाविक आजच्या वद एकादशी निमित्त पंढरपुरात येतात आणि आपली आषाढी वारी पूर्ण करतात असा वारकरी संप्रदायात समज आहे। त्यामुळे सकाळपासूनच विठ्ठल मंदिर परिसरासह दर्शन रांगा ही भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे। आज विठ्ठल दर्शनासाठी किमान 5 ते 7 तासांचा कालावधी लागतो आहे। विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी बस कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी खामगाव आगार समोर निदर्शने करण्यात आली। एसटी कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार मूळ वेतनात वाढ करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम देणे, 7वा वेतन आयोग लागू करणे आंदोलनात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स इंटक, महाराष्ट्र एसटी नवनिर्माण कामगार सेना, खामगाव आगार संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले आहे। तर मुख्यमंत्री यांच्याकडे परिवहन खाते व एसटी महामंडळाचे अध्यक्षपद असल्यामुळे त्यांना अध्यक्षतेखाली त्वरित बैठकीचे आयोजन करून प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यात यावी, अन्यथा 9 ऑगस्ट पासून मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात 11वीला प्रवेश घेणारे तब्बल 100 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत। आज शिवसेना उभाटा गटाचे प्रकाश मारटवार यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांसह विद्यार्थ्यांनी अमरावती शिक्षक उपसंचालक कार्यालयावर धडक दिली। यावेळी कार्यालयाचा घेराव घालत विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी उपसंचालकांच्या दालनात तब्बल 2 तास हे आंदोलन केले। अमरावती शहरात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला झाला होता। या अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज पीडित मुलीची माजी खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेतली। यावेळी अटक झालेल्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी माजी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे। महाराष्ट्र कर्मचारी संघटना आयटक मार्फत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले आहे। घाटातील कथित कंत्राटदार कामगार सरकारची लाडकी बहीण लाडके भाऊ नाहीत का असा प्रश्न आंदोलकांनी विचारला आहे। उल्हासनगरच्या नेताजी चौक परिसरात महेश पान शॉपवाल्याला पिस्तूल आणि चॉपरचा धाक दाखवून टोळी करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र पिस्तूलमधील मॅगझिन खाली पडल्याने फायर झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला। या टोळीने त्यानंतर नेवाळी परिसरातील महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याची तयारी केली होती। मात्र हिल लाईन पोलिसांना या दरोड्याची गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार सापळा रचून या टोळीतील सराईत गुन्हेगारांना उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे। युवराज पवार उर्फ लोहार राहुल गायकवाड, वासुदेव फकीरा, कल्पेश बाविस्कर आणि अजय पिल्ले या दरोडेखोरांना उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे। परसूल येथील ग्रामपंचायत मालकीचे स्थावर मिळकत गट नंबर 111 चे अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे या संदर्भात परसूल येथील निर्भय महाराष्ट्र पार्टीचे चांदवड तालुका अध्यक्ष समाधान आहेर यांनी वेळोवेळी संबंधित अधिकारी यांना पत्रव्यवहार केला आहे। 4-6 महिन्यापासून संबंधित अधिकारी यांनी दखल घेऊन कारवाई केली नाही। सदर घटनेची दखल न घेतल्यामुळे 29 जुलैपासून थाळीनाद आंदोलन सुरू केलं आहे। या संदर्भात समाधान आहेर परसूल यांनी अधिक माहिती दिली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग शरद पवार गट 9 ऑगस्ट पासून शिवनेरी किल्ल्यापासून फुंकणार आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवनेरी किल्ल्यापासून शिवस्वराज्य यात्रा सुरू होणार आहे अशी माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमरावतीमध्ये दिली आहे। बुलढाणा पोलीस विभाग राजकीय वर्तुळात जिल्ह्यात किंबहुना राज्यात खळबळ होणारी घटना बुलढाणा शहरात नुकतेच घडली आहे। यामुळे बुलढाणा शहर आणि पोलीस दलात अक्षरशः हादरले आहे। चिखलीच्या आमदार श्वेताताई महल्ले पाटील यांचे अंगरक्षक अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। त्यांना उपचारासाठी स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले। वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये वरिष्ठ सूत्रांनी याची पुष्टी केली आहे। बुलढाणा शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। Follow Use, OTIC News. Thanks for watching.